नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर बघा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. ते म्हणजे 30 एप्रिल ते 6 मेपर्यंत. तर आता काल मी तुम्हाला सगळ्या नियम, अटी, काय खायचं आहे, काय प्यायचं आहे, काय खायचं नाही आहे, हे मी तुम्हाला काल सगळं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलवरती आहे, प्लीज जाऊन पहा. तर आता मी तुम्हाला जसं सांगितलेलं तसं पूजा मांडणी कशी करायची आपल्याला गुरुचरित्र वाचताना, तर आज आपण ते बघणार आहोत. तर बघा, इथं मी पूर्ण पूजा मांडणी केलेली आहे. तर अशीच आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. बघा, एक छान चौरंग घ्या, त्याच्यावरती किंवा पाट घ्या, त्याच्यावर छान तुम्ही एक वस्त्र घाला. वस्त्र जे काही तुमच्याकडं असेल, लाल, पिवळं, भगवं जे काही असेल ते घाला. त्यानंतर पहिली दिवा प्रज्वलित करायचा आहे. बघा, इथं आपल्याला आता अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे म्हणून मी दिवा खाली ठेवलेला आहे. तर वस्त्र छान घाला. त्यानंतर अखंड दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्यामुळे समई मोठी घ्या, वात मोठी घ्या, खूप तेल घाला, लक्ष ठेवा कायम. बघा, आता जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करता, माझ्याकडं आता स्वामींची मूर्ती आहे. तुमच्याकडं मूर्ती असेल, फोटो असेल तो तुम्ही ठेवा. त्यानंतर तुमच्याकडं जर दत्तात्रेयांचा म्हणजे दत्त महाराजांचा जर फोटो असेल, श्रीपाद श्रीवल्लभांचा जर फोटो असेल तर तुम्ही तोही ठेवू शकता. इथं मी दोन्ही ठेवलेले आहेत. बघा, हा जो रुद्राक्ष आहे तो जेव्हा आम्ही गिरनारला गेलेलो मागच्या वर्षी, तेव्हा जेव्हा मी अन्नदान केलेलं तेव्हा त्या गुरुजींनी आम्हाला हा दिलेला आहे. सो हा कायम माझ्या देवारात असतो. तर तो तुमच्याकडं कुठलाही रुद्राक्ष असेल तर तो तुम्हाला ठेवायचा आहे. आता इथं आपल्याला कलश ठेवायचा आहे. आता कलश स्वामींच्या उजव्या बाजूला आहे, म्हणजे आपण जेव्हा बसतो तेव्हा आपल्या डाव्या बाजूला. तर बघा, आता कलश कसा करायचा आहे हाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. पण ज्यांनी कलश केलेला नसेल त्यांनी ह्या दिवशी 7 दिवसांसाठी तरी कलश मांडायचा आहे. खाली प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहे, कलश छान धुवायचा आहे, पाणी भरायचं आहे. त्यानंतर कलशावरती स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने, आणि खालून वर 5 तुम्हाला रेघा मारायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला नागवेलीची पानं जर मिळाली तर अतिशय उत्तम. नागवेलीची पानं आणायची आहेत. तुम्हाला त्यावरती एक नारळ ठेवायचा आहे, हळद कुंकू व्हायचं आहे आणि एक फूल घालायचं आहे. नंतर तुम्ही एक ग्लास भरून तुम्हाला पाणी ठेवायचं आहे. ते पाणी तुम्ही वाचण्यापूर्वी ठेवायचं आहे. वाचून झाल्यानंतर तुम्ही ते तीर्थ म्हणून सगळ्यांनी घ्यायचं आहे. ते घरी तुम्ही शिंपडू शकता. हे पूर्ण दिवस तुम्हाला ठेवायचं आहे. बघा, त्यानंतर तुम्ही घंटा, शंख, पादुका तुमच्याकडं असतील, तुमची माळ, हे सगळं ठेवायचं आहे. त्यानंतर त्याबरोबरच समोर तुम्हाला एक पाट किंवा चौरंग किंवा काही, आता माझ्याकडे इथं स्टडी टेबल आहे, सो ते मी कायम वापरते जेव्हा मला गुरुचरित्राचा अध्याय वाचायचा असतो तेव्हा. आता ही मांडणी कोण करू शकता? तर ज्यांच्याकडं जागा जास्त आहे किंवा ज्यांच्याकडं जागा कमी आहे पण तुम्ही तिथं मांडणी करू शकता, तर तुम्ही प्लीज सेपरेट मांडणी करा. बघा, आता पोथी तुम्हाला एका ब्लाऊज पीसमध्ये झाकून ठेवायची आहे. पोथी तशीच ठेवायची नाही आहे. त्यामुळे इथं तुम्हाला दिलेलं आहे की पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी किती, तिसऱ्या दिवशी किती, चौथ्या दिवशी, 5व्या, 6व्या आणि 7व्या. आता तुम्ही त्या दिवशी जेव्हा मांडणी कराल तेव्हा लगेच गुरुचरित्राची पोथी काढून पहिला अध्याय नाही. तुम्हाला पहिली स्वामी स्तवन जे आपण कायम वाचतो नित्यसेवेमध्ये ते वाचायचं आहे. इथं पण स्वामी स्तवन दिलेलं आहे पोथीमध्ये. त्यामुळे स्वामी स्तवन आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ, एक माळ गायत्री मंत्राची एक माळ करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एकदा गणपती अथर्व शीर्ष वाचायचं आहे. बघा, हे जे सगळे नियम आहेत ना, हे सगळे दिलेत इथं. तुम्ही जर आता बघाल तर बघा, वाचण्यापूर्वी उत्तर दिशेला तोंड करावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र, एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून अथर्व शीर्ष म्हणून पोथीचं वाचन सुरू करावं. त्यामुळं पहिली स्वामी स्तवन, एक माळ श्री स्वामी समर्थ, गायत्री मंत्राची एक माळ आणि इथं गणपती अथर्व शीर्ष पण तुम्हाला दिलेला आहे. सो गणपती अथर्व शीर्ष म्हणून झाल्यानंतर स्वामींना छान प्रार्थना करा की मी आता वाचायला बसते आहे, निर्विघ्नपणे माझी ही
हे गुरुचरित्राचं जे पारायण आहे ते 7 दिवसामध्ये निर्विघ्नपणे पार पडू द्या असं म्हणून स्वामींना प्रार्थना करा आणि वाचायला सुरुवात करा. बघा, आता बसताना तुम्हाला 2 आसनं मांडायची आहेत. एक पहिली आपण जे बसतो ते आसन जसं इथं मी दाखवलं आहे, ज्याच्यावर आपण बसतो, आणि दुसरं आसन आपल्या उजव्या बाजूला एक सेपरेट आसन तुम्हाला मांडायचं आहे. ते म्हणजे आपल्या महाराजांना मांडायचं आहे. असं म्हणतात की आपण 7 दिवस जेव्हा जेव्हा गुरुचरित्राचं पारायण करतो तेव्हा स्वामी महाराज किंवा दत्त महाराज आपलं पारायण ऐकण्यासाठी येतात. आणि बघा, जर महाराज आले किंवा जेव्हा देव येतात किंवा कोणीही येतं त्यांना तर आसन पाहिजेलच, ते उभं राहून थोडीच ऐकणार आहेत आपलं पारायण. त्यामुळे 2 आसनं विदाऊट फेल दररोज तुम्हाला मांडायची आहेत आणि दररोज तुम्हाला ती काढून ठेवायची आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. पोथी तुम्हाला वाचून झाल्यानंतर अशीच छान त्या ब्लाऊज पीसमध्ये घडी करून ठेवून त्याच्यावरती तुम्हाला फूल ठेवून परत नमस्कार करून तुम्हाला वाचन संपवायचं आहे. पोथी किंवा जे खालती तुम्ही पाट किंवा चौरंग जे काही ठेवाल ना ते उगीच इकडं तिकडं हलवू नका. पोथी एकाच जागी ठेवा. पोथी अजिबात हलवू नका. चौरंग ज्याच्यावर आपली पूजा मांडणी केलेली आहे तो चौरंग हलवू नका. आणि एक तुम्हाला सांगायला विसरले, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की प्लीज चौरंग जेव्हा मांडाल तेव्हा रांगोळी काढून घ्या, हळद कुंकू घाला आणि मग मांडणी करा. बघा, फोटो किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे. ज्यांच्याकडे छोटी मोठी जी काही मूर्ती असेल, जो काही फोटो असेल तो असणं आवश्यक आहे. असं नाही की बाबा माझ्याकडे मूर्तीच नाही किंवा माझ्याकडं कुठलाही फोटो नाही आणि मला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. हे बघा, तुम्ही करू शकता, मान्य आहे, पण एक छोटी मूर्ती किंवा एक छोटा फोटो तरी तुमच्याकडं हवा. त्यामुळे ही अशी सगळी मांडणी करायची आहे. आपलीच पोथी, आपलीच जपमाळ पाहिजे, दुसऱ्यांची पोथी घ्यायची नाही, दुसऱ्यांची जपमाळ घ्यायची नाही. आणि नैवेद्य तुम्हाला काय दाखवायचं आहे तर सकाळी तुमचं वाचून झाल्यानंतर म्हणजे तुमचं जेव्हा तुम्ही वाचणार तेव्हा तुम्ही वाचून झाल्यानंतर तुम्ही दुपारी जे काय खाता, पोळी भाजी किंवा भाकरी भाजी, कुठलीही भाजी असे ना, तुम्ही ती स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे. एक 10 मिनटं समोर ठेवायची आहे आणि त्यानंतर दुपारी तुम्ही जेवायचं आहे. त्याच्या अगोदर जेव्हा तुम्ही पूजा मांडणी करता तेव्हा तुम्हाला इधर दूध साखर किंवा खडी साखर ही ठेवायची आहे. मी इथं तुम्हाला ठेवायला मी विसरली आहे, पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे. त्यानंतर आता संध्याकाळी तुम्ही जर वेगळी भाजी केली नाही, दुपारची भाजी उरलेली असेल तर ती तुम्ही रात्री खाऊ शकता. जर तुम्ही वेगळी भाजी केली नाही तर संध्याकाळी जेव्हा आपण दत्त महाराजांची आरती करतो, सकाळी पण करायची आहे आणि संध्याकाळी पण करायची आहे. सो संध्याकाळी जेव्हा आपण आरती करतो तेव्हा तुम्ही कुठलंही फळ घ्या, कुठलंही लिटरली कुठलंही फळ तुम्ही दाखवू शकता किंवा परत खडीसाखर दाखवा किंवा तुम्ही दूध साखर पण दाखवू शकता. पण सकाळ संध्याकाळ स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची आरती करायला धूप घालायला विसरायचं नाही आहे. अखंड दिव्यात तेल आहे की नाही हे आपण कायम बघत राहायचं आहे. आणि छान लक्ष ठेवा, सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा तुम्ही देवघरात जाल तेव्हा तुमचं दिव्याकडे लक्ष पाहिजे. तर अशी ही साधी आणि सोपी मांडणी आहे. फक्त पोथीची काळजी घ्या, स्वतःचीच पोथी घ्या. पोथी उघडी ठेवू नका, खाली नुसती ठेवू नका. एक ब्लाऊज पीस त्याच्यावर छान तुम्ही हळद कुंकू अक्षता आणि फूल वाहा. दररोज त्याची पूजा करा. जे सांगितलं आहे ते करून मगच तुम्ही पोथी वाचायला सुरुवात करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ. पारायण नक्की करा आणि त्याचे अनुभव पण नक्की शेअर करा.